वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. जोपर्यंत या भूतलावरती आहात तोपर्यंत हा यज्ञकर्म सुरूच असतो. पण काय होतं ना, सणासुदीचा काळ आला की मग आहुतीत भर पडते ना, मग छान छान फराळाचे पदार्थ आपण खातो, अनेक गोष्टी करत जातो. कारण सणासुदीचा काळ आला की गोड वाढतं, तिखट वाढतं, तेल वाढतं, तूपही वाढतं. मात्र खरोखर ती आपल्या शरीराची गरज आहे का? मग आरोग्य आणि चव याची सांगड कशी घालायची हा प्रश्न आम्हालाही पडला. मात्र यंदाची दिवाळी ही खूप सुंदर होणार आहे बरं का. त्याचं कारणही तसंच आहे, कारण आत्ता तुम्ही रस्त्यावरून जा, कुठूनही जा, प्रत्येक स्वयंपाकघरातून सुंदर असा सुवास आपल्याला दरवळताना पाहायला मिळतो, ऐकायलाही मिळतो आणि मग तो नाकावाटे आपल्या पोटापर्यंत जातो. आणि असंच काहीसं तुमच्याही घरात यावेळेला घडतंय हे मला माहिती आहे. मात्र आज न्यूज 18 लोकमतच्या या दिवाळी विशेष कार्यक्रमातही असंच काहीसं घडणार आहे. आणि आपल्यासोबत आज आहेत जयंती कठाळे, पूर्ण ब्रह्मच्या संचालिका आहेत त्या. खूप खूप स्वागत जयंतीजी या न्यूज 18 लोकमतच्या दिवाळी विशेष कार्यक्रमामध्ये. खूप धन्यवाद. जय हिंद. नमस्कार सर्वांना. नक्कीच आमचे प्रेक्षकही आज उत्सुक आहेत खरं तर, कारण काहींच्या घरी फराळाला सुरुवात झाली आहे, काहींकडे तो आत्ता बनतोय, काहींकडे तो पुढच्या काळात बनणार आहे. त्या निमित्तानं आज दिवाळी विशेष असे कुठले पदार्थ तुम्ही सांगणार आहात ज्याच्यामध्ये आरोग्याची आणि त्याचबरोबर चवीची अशी दोघांची सांगड असेल? गंमत अशी आहे की दिवाळ सण म्हटला की सगळं तेलकट, तुपकट आणि म्हणजे सगळंच वाढतं ना, तसं वजनही वाढत असतं. तर आपण ना असे पदार्थ आज इथे दाखवायचा प्रयत्न करणार आहे की ज्याच्यामध्ये काही टेक्निकॅलिटी, काही सायंटिफिक चेंजेस जर केले तर वजन वाढण्याची शक्यता कमी करता येईल. क्या बात आहे. तर त्यातला सगळ्यात पहिला पदार्थ जो आहे ना तो आहे चाफेकळी. आणि चाफेकळी म्हटल्यानंतर मला तरी स्वर्गाचं द्वार दिसतं. तर चाफेकळीच्या मागे इंद्राच्या दरबारात चाफेकळी नावाची एक अप्सरा होती आणि तिच्या नावावरनं त्याला नेहमी असं वाटायचं की त्याला खायची इच्छा व्हायची. तर त्यांना ना ते आवडायचं खूप आणि चाफ्याचं फूल त्यांना वाहिलं जातं आपण म्हणतो. तर कारण देवानी देव आहेत, त्यांना तर म्हणजे असं सगळं बेस्ट ऑफ द बेस्ट सर्व करावं लागेल. करेक्ट. तर चाफेकळी तिथं आलेली आहे. चाफेकळीसाठी आपल्याला लागतो मैदा, त्याच्यानंतर तांदळाची पिठी, त्याच्यानंतर तूप, साजूक तूप, तेल तळायला आणि थोडीशी पिठी साखर, विलायची पावडर, त्याच्यानंतर केशर आणि लिंबाच्या फोडी आणि किंचित मीठ. हा मिठाचा जो शेवटचा जो आपण हे चिमूटभर मीठ आणि ती म्हणजे असं समजा की ती म्हणजे शेवटची आपली एकच वार असतो की ज्याची सगळ्या इन्ग्रेडियंट्सला एकदम. तर सुरुवात करूयात आजच्या रेसिपीला. सिंपल आहे. साधारणतः 2 वाट्या मैदा जर घेतला ना तर त्याला 1 वाटी साखर लागते. बरं. जे आपण खाजं तयार करतो की नाही तसला प्रकार आहे. तर मी अगदीच पिठी साखर नावाला ह्याच्यात टाकली. बरं. पण मी नंतर तिकडे वापरणार ती. पाकात तूप टाकलं, याला मोहन पण म्हणतात. बरं. साजूक तुपाचं प्रमाण किती असावं? साजूक तूप जर खुसखुशीत हवं असेल, सिंपल फंडा आहे. जर तुम्हाला एखादा पदार्थ खुसखुशीत हवाय तर त्याच्या पोटातनं मोहन घाला. जर तुम्हाला तो पदार्थ मऊ हवाय, तळल्यानंतरही मऊ हवाय, तर त्याला वरून तेल लावा. बरं. ही सिंपल टिप आहे. ओके. त्याच्यानंतर आपण घालणार याच्यामध्ये विलायची पावडर थोडीशी. ओके, जास्त नाही. याला गरम पाण्याने भिजवलं तर हे प्रचंड खुसखुशीत होऊन जाईल. जर थंड पाण्याने भिजवलं, कारण मोहन आपण गरम तुपाचं घातलंय, तर आपण साध्या पाण्याने याला भिजवायचंय. बरोबर. या छोट्या छोट्या टिप्स फार महत्त्वाच्या आहेत प्रेक्षकांसाठी. याला आपल्याला आधी सगळं मिक्स करून घेऊ. याच्यामध्ये आपण बघ मैदा घातला, त्याच्यानंतर आपण साजूक तूप घातलं, त्याच्यानंतर आपण थोडी शुगर घातली, किंचित पिठी साखर, त्याच्यानंतर आपण याच्यात विलायची घातली, द्वाड विलायची म्हणते मी तिला. आणि आता आपण याच्यामध्ये किंचित
अगदी किंचित. हे सगळं मिक्स केल्यानंतर मीठ घालणार आहे. तर आता आपण हे सगळं एकत्र करू. छान याचं एक डो तयार करू, एक गोळा तयार करू. छान लुसलुशीत गोळा तयार करायचा असतो याचा. बरं. हे बघा आता हा असा चांगला एकसारखेपणा आला हा त्याला. बघा असं मऊ लुसलुशीत झालाय बघा. क्या बात. सॉफ्ट एकदम. ओके. आणि टेस्टला पण छान आहे. हो. तर आपण याला काय करू, याला आपण ठेवू झाकून. हे आता भिजत घातलं. आता आपण याचं सिरप तयार करणार आणि एकीकडे कढईमध्ये आपण तेल गरम करायला ठेवणार. वा. आता हा पाक जो आहे ना तो तयार करायची एकच पद्धत आहे ज्याने तुम्ही शुगर लेवल कंट्रोल करणार आहे. तर आता याचं प्रमाण सांगते. 1 वाटी साखर साखर आणि मग 3 वाट्या पाणी. बरोबर, तुम्ही सुरुवातीलाच सांगितलंय. ओके. आता मी हे तूप टाकलं बघा. 1 चमचा टाकलं. 1 चमचा तूप. पण तूप सगळीकडे पसरवून घ्यायचं फुल एकसारखं. हा हे सगळीकडे पसरलं. ठीक. आता घालायची. आता गॅस माझा एकदम कमी आहे. जर मी ही गरम एखाद्या कढईत किंवा भांड्यात टाकली तर याचं कॅरमलायझेशन चालू होऊन जाईल इमिजिएटली. बरं. आणि ते चिकटायला लागेल. तर ते न होऊ देता आता मी हा गॅस कमी केला आणि आता जस्ट स्विच ऑफ. आता 1 मिनिट शांतपणे उभं राहायचं आणि मग घालायची ती साखर. बरं. आणि मग म्हणजे त्याचं आता टेम्परेचर मला जसं हवं आहे तसं आलंय. पूर्ण तूप जे आहे ते पूर्ण वितळलेलं आहे. नाउ टेम्परेचर इज करेक्ट. आय एम जस्ट पोरिंग इट. ओके. 1 वाटी साखर आपण टाकली आहे गरम तुपात. अजूनही गॅस बंद आहे. ओके. पूर्ण साखर बघ तुपाला लागली. बरोबर, एकसारखी झाली आहे ती पद्धत. हेच प्रमाण लिंबू सरबताचं पण आहे. आता मी काय करीन, याचा गॅस चालू करीन. हे सगळं एकदा सेट झालं की त्यानंतर मग हळूवारपणे लो फ्लेम वरती गॅस लो फ्लेमवर आहे. हे चांगलं चरचर चालू आहे. त्याचा गॅस कमी करायचा. ओके. दोन्हीकडे लक्ष राहिलं पाहिजे. आता मी पाणी मला माहिती आहे की एक्झॅक्टली 3 कप आहे. मी दिलं होतं. मोजमाप आधीच तयार करून ठेवलं तर रेसिपीची वेळ वाचते आपल्या प्रेक्षकांना किचन मध्ये. ओके. तर मी याला जस्ट स्टर करील. म्हणजे मी एकत्र करून घेते. पण ते सारखं ढवळत राहायचं की काय? काही गरज नसते. उगा आपले चमचे फिरवायची गरज नसते. आता आपण याच्यात पिळणार आहे लिंबू. 1 लिंबू नाही, आपण जवळपास 3 लिंब पिळणार. सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे हा. ओके. हा पहिला टाकला. उरलेली मी आता टाकणार नाही. बरं. ओके. आता मी याला उकळवणार. त्यावेळेला फ्लेम आपण मोठी ठेवायची. आता मोठी ठेवायची उकळ येण्यासाठी. लिंबू टाकल्यानंतर. ठीक आहे. मी अजूनही मीठ घातलेलं नाही याच्यात. मीठही घालायचं यातही पाकात. मी ह्याच्यातही मीठ घालणार आहे. मला वेलची पूड आपण थोडी घातली. आता वेलची पूड जास्त घालायची नाही, ती द्वाड असते. चाफेकळी ही छोट्या पातींपासून बनते. म्हणजे अगदी लहाने गोळे करावे लागतात, पुरीपेक्षाही लहान गोळा. बरं. ओके. खूप साऱ्या जणी घोळण लावताना चूक करतात. मैद्याचा जर आपण भिजवलेला आहे तर मैद्याचंच घोळण घेतात. तसं करायचं नाही. बरं. मग आपण राईस फ्लावरचं घ्यायचं असतं. तांदळाचं पीठ आपण त्यात वापरणार आहोत. तर मी आता जस्ट याला छान लाटते. पातळ लाटायची अशी. म्हणजे एका बाजूला पाक तयार होतोय, चाफेकळी पण तयार होते, तळणीचं तेलही गरम होताना दिसतंय. वा. ओके. तर आता चाफेकळीचा सगळ्यात मोठा म्हणजे त्याचा आपल्याला हा बुंदा तयार करायचा आहे. बरं. त्याच्यामुळे आपण हे पूर्ण कट नाही करणार. एंड कट नाही केले, आतमध्ये फक्त कट मारले. छान झाली. हो. त्याला उचलायचं. याला उचलायचं कसं, तर हे दुमडत जायची एकमेकांवर, पलटवत जायची. सुंदर आकार आला. अशी अशी गेले. याला असं असं करायचं आणि जस्ट ट्विस्ट द्यायचा. तेलातही मीठ हे चिमूटभर पेक्षा जास्त घालायचं असतं. म्हणजे पदार्थ तेलकट नाही होत. केशर 2-3 केशर पुरेसं आहे. आता तेल आता तापलेलं आहे. आता आपण ह्याच्यात सोडणार. कशी मस्त फुगली ती. आकार खूपच सुंदर आहे. आता याला आपण छान ब्राऊन होऊ देऊ. हे बंद केला गॅस. जस्ट बाहेर काढू आपण. ओके.
गरम पाकात टाकायचंय की गार झालेल्या पाकात तिला आपण हे टाकायचं? गार झालं की मग टाकायचं, पण थोडं थंड होऊ द्यायचं. थंड होऊ द्यायचं. कारण हे जर ह्याच्यात टाकलं तर हे तुटणार. हे बघ, अगदी चाफ्याचं फूल आणि चाफेकळी किती छान दिसते. आप जीत गए मास्टर शेफ. पाकामध्ये चाफेकळी टाकायची आहे. चाफेकळीमध्ये पाक नाही घालायचा. बरोबर. ओके, कारण चाफेकळीवर पाक टाकला 100% सगळ्या चाफेकळ्या तुटल्या म्हणून समज. कसलं मस्त लागतं हे. तेव्हा काही आपल्या साखर प्रेक्षकांच्याही नाही. तोंडाला आता पाणी सुटलेलं असणार आहे. काहीच तुला साखरेचं काही प्रमाणच नाही वाटणार, पण गोडही लागेल. ही झाली आपली चाफेकळी तयार. तुमच्या वतीनं मी खाऊन बघणार आहे आणि चव कशी तेही लगेच सांगतो. तर गुड, इट्स बेस्ट वन. तर खमंग, खुसखुशीत आणि चवदार अशी चाफेकळी खाल्ल्यानंतर पुढचा पदार्थ तुमच्या माझ्या प्लेटमध्ये काय येणार आहे त्याची उत्सुकता लागली आहे ना. तर पुढचा पदार्थ काय आहे जयंतीजी? धनुष. या धनुष्याची एक काही महाराष्ट्रातनं धनुष्य गेला रे, इथं यायचं आहे, आता आपण इथं आणणार. येस. आपला धनुष्य मात्र कुठेही फ्रीज होणार नाही. नाही, अजिबात नाही. आणि छान साखरेतला धनुष्य आहे हा, तर तो सगळ्यांना आवडेल. आपण अशीच इच्छा करू. हे बघ, हा जो त्यासाठी लागणारे पदार्थ सुरुवातीला इन्ग्रेडियंट्स आहेत. हा आहे मैदा, ही आहे पिठी साखर, थोडं मीठ. यातही आहे. मिठाशिवाय पदार्थ बनत नसतात. आजीची टीप. आणि स्वीट पदार्थांमध्ये पण मीठ घालायचं असतं, बरोबर. त्यांनी चव वाढते. तूप, साजूक तूप, ड्रायफ्रुट्स आहेत. पिस्ता आहे, काजू आहे, बदाम आहे, केशर आहे, विलायची आहे आणि आवं दूध आहे. बरं. ओके, आवं दूध म्हणजे जे न तापवलेलं आहे किंवा डायरेक्टली गोठ्यातनं आणलेलं जे दूध असतं त्याला आवं दूध. कच्चं दूध म्हणतो. कच्चं दूधही म्हणता येतं याला. बघ, आपण ते ड्रायफ्रुट्स जे घेतलेत ते आपण सगळे भाजून घेणार आहे. ओके, साजूक तुपात हे भाजायचंय. हो, अगदीच थोडं घातलं मी. आता आपण बदाम टाकणार. इथे क्विकली एक टिप देऊन टाकते. तुपामध्ये जेव्हा आपण ड्रायफ्रुट्स तळत असतात किंवा भाजत असतात तेव्हा त्याच्यात लवंग घालावी. तुपाला फ्लेवर लवंगीचा येतो आणि हे बाधत नाही. बरं. ओके, या टिप्सही महत्वाच्या आहेत खरं तर. ड्रायफ्रुट्स बाधतात कारण बरेचदा. ओके, आता हे भाजल्या गेलेलं आहे छान. आपण याला थंड होऊ देऊ. आणि बघ, मीनं काय केलं, हे भाजून छान असं पावडर आणून तयार करून ठेवलं. तर हे आपण पावडर करून पुन्हा वापरता येतं, काही प्रॉब्लेम नाही. आता आपण काय करू, हा मैदा घेऊ. मैदा 1 वाटी. एक जेवढा बनवायचं म्हणजे साधारणतः एका वाटीमध्ये माझे 4 धनुष तयार होतात. ओके, त्याच्यानंतर मी टाकणार मल्टिप्लिकेशन करून तुमचं कुटुंब जेवढं आहे तेवढे धनुष तयार करता येऊ शकतं. त्याच्यामध्ये आपण आता टाकू साखर. तिचं प्रमाण 2 चमचे, खूप झालं. मीठ अगदी चवीला मी हाताने टाकलं. चिमूटभर. आणि ड्रायफ्रुट्स, चलते रोस्टेडवालं जे आहे ते. आता याला मी मिक्स करून घेते, म्हणजे याचे सगळे लंप जर काही असतील नसतील ते सगळे काढून घ्यायचे. याच्यात मोहनची गरज नाही, कारण मोहन घातलं तर हे सगळं सुटेल आणि आपल्याला याला एकसंध करायचं. बरं, जे जे पदार्थ तुम्ही सांगितले होते ते नुकसान भरपाईचा केंद्र आणि राज्याचा हिस्सा थेट जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वितरित करावा असं निवेदन खासदार ओमराजे निंबाळकर यांना देण्यात आलंय. 2020च्या खरीप नुकसान भरपाईचे 220 कोटी प्रलंबित आहेत. पनवेल कन्याकुमारी या राष्ट्रीय महामार्ग उड्डाणपुलावरती मासे सुकवले जात असल्याचा प्रकार समोर आलाय. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वेळीच सावधगिरी बाळगून संबंधित यंत्रणेनं दखल घेत हा प्रकार थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे. दिवाळीमुळे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूक धीम्या गतीनं सुरू होती. वाहतूक कोंडीमुळे मुंबईकरांना त्रास सहन करावा लागला. खासगी ट्रॅव्हल्सद्वारे अवाच्या सव्वा तिकीट दर आकारण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात खासगी लक्झरी बसेसची तपासणी मोहीम राबवली जाते. यामध्ये एकूण 40 बसेसवर नियमांचं उल्लंघन केल्यामुळे कारवाई करण्यात आली आहे. दिवाळी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरात
25 पेक्षा जास्त डेसिबल आवाजाचे फटाके उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे. रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत फटाक्यांवरती संपूर्ण बंदी घातली आहे. जळगावच्या जीएस मैदानावरती फटाका बाजार भरवण्यात आला, मात्र कोणतीही आपत्कालीन यंत्रणा सज्ज नसल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. प्रशासनानं याची दखल घेण्याची आवश्यकता आहे. धुळ्यातील प्रमोदनगर भागात सप्तपर्णी वृक्षाची कत्तल करण्यात आली. हिवाळ्यामध्ये या वृक्षाला वेगळाच वास येत असल्याने नागरिकांना त्याचा त्रास होतो आणि यासाठीच ही कत्तल करण्यात आली. एकीकडे वृक्ष संवर्धनाची चळवळ सुरू असताना दुसरीकडे फक्त वास येतो म्हणून झाडाची कत्तल करणं कितपत योग्य आहे असा सवाल वृक्षप्रेमींनी केलाय. ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नाही असं म्हणणाऱ्या कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात अहमदनगरमध्ये आंदोलन करण्यात आलं. सत्तार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत त्यांचं दहन करण्यात आलं. पंढरपुरात मनसेची गांधीगिरी दिसून आली. वारंवार मागणी करून सुद्धा खड्डे बुजवले जात नसल्यामुळे मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी गांधीगिरी करत आमदार अवताडे यांच्या ऑफिस समोरचे खड्डे स्वतः बुजवले. चाळीसगाव पोलीस ठाण्यावर धनगर समाजाकडून मोर्चा काढण्यात आला. मोहन हाडपे हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. करमाळा तालुक्यातील हिसरे इथे पुलाची उंची वाढवणं आणि फिसरे ते कोळगाव रस्त्यावरचे खड्डे बुजवून द्यावेत या मागणीसाठी युवा सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. कार्यकर्त्यांच्या वतीनं फिसरे इथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. अमरावतीच्या बाजारमधील आश्रमशाळेच्या बसचा कोंडवाडा झाला. 17 सीटर बसमध्ये तब्बल 57 विद्यार्थ्यांना कोंबून नेलं जात होतं. सामाजिक कार्यकर्त्यांनी हा धक्कादायक प्रकार उघड केला आणि या प्रकरणी बस मालकाला दंड ठोठावण्यात आलाय. मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारे जळगाव जिल्हा पोलीस दलातील निलंबित पोलीस अधिकारी किरणकुमार बकाले यांचा अटकपूर्व जामीन हायकोर्टानं फेटाळलाय. किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती आणि त्यानंतर त्यांच्या विरोधात ठिकठिकाणी निदर्शनं करण्यात आली. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये यंदा पावसानं सरासरी ओलांडली आहे. सततच्या पावसानं जिल्ह्यातील 226 पैकी 140 प्रकल्प तुडुंब भरलेत. 26 तलावात 50% अधिक जलसाठा असून मुबलक पाणी साठ्यामुळे शेतकऱ्यांची पाण्याची चिंता मिटली आहे. हिंगोलीच्या वसमत आणि औंढा नागनाथ तालुक्यात परतीच्या मुसळधार पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं. अनेक शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात वेचणीला आलेला कापूस पावसामुळे काळा पडलाय, तर काही ठिकाणची कापसाची बोंड पूर्णपणे सडून चुकून गेली आहेत. भाजप प्रवक्ते विनोद वाघ यांनी कार्यकर्त्यांसह बुलढाण्याच्या दुष्काळी भागाची पाहणी केली. तर ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आतापर्यंत धनुष खाल्ल्यानंतर प्रोटीन्स मिळालेले आहेत शरीराला, त्यातनं होणारा अपाय कसा खूप सारे धन्यवाद.